मंडळी, तर तुम्ही आंबोली हा प्रकार कधी ऐकलाय का? नसेल ऐकला असेल किंवा नसेल खाल्ला असेल तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. जेव्हा मी लहानपणी आमच्या मामाकडे जायचो रानगावला आणि गाय जेव्हा व्यायची आणि त्याचं फ्रेश फ्रेश दूध, त्याला म्हणतात आपण चीक दूध, त्या चीक दुधाने ते आंबोली हा प्रकार बनवला जातो. आमची मामाकडची आईने आम्हाला खूप खायला दिला आणि तोच तो प्रकार आज आम्ही आमच्या घरी बनवणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. तो कसा बनवतात ते बघूया आणि मग नंतर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, चीक दूध आहे ते मस्त स्वच्छ टोप घ्यायचं आणि टोपात गरम करत ठेवायचं. हे बघा, हे असं फुटते दूध. आणि या चीक दुधाला गोडवा येण्यासाठी त्यात आपण आता गुळ टाकायचं. त्यात जरासं पाणी पण टाकायचं, म्हणजे जास्ती जाड असेल ना तर पाणी टाकून घ्यायचं. गुळ टाकून घ्यायचं. मम्मी कसा काय प्रकार म्हणजे आंबोली हा प्रकार? हा वेलची पूड पण टाकायची आहे. स्वादासाठी आपल्याला वेलची पूड पण टाकायची. पण तुम्हाला प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. म्हणजे काय, गाई भरपूर होते वाटते मामाकडे. हे आंबोळीचा प्रकार म्हणजे का असतो माहितीये का? आमच्या मामाकडे राणगावला भरपूर गायी होत्या. भरपूर गायी असल्या कारणाने ती व्याल्यानंतर पिल्लू होती, त्याला म्हणतात व्यालणं. तर त्या गायीचं ते पहिलं चिकदूध असते, ते चिकदुधामुळे ही आंबोळी प्रकार केला जातो. आमची मामाकडची आई ना आम्हाला भरपूर वेळा असं करून द्यायची. ती रेसिपी आमच्या मामाकडच्या आईची आहे. ही माझी रेसिपी नाहीये, माझ्या मामाकडच्या आईने शिकवलेली रेसिपी आहे. आणि त्यामुळे ही रेसिपी मला माहीत असल्या कारणाने आता ते वसईवरून चिकदूध मागवलंय. आता काय आमच्या मामाकडे गाई वगैरे नाहीयेत, त्यामुळे ते वसईवरून मागवलंय. आणि तीच माझ्या मामाकडच्या आईची रेसिपी आज तुम्हाला मी प्रत्यक्षात करून दाखवते. त्याच्यात ते दूध प्रथम टोपामध्ये ओतायचं, ते उकळू घ्यायचं आणि फोडण्यासाठी आपलं उलथण असते मच्छी फ्राय करायचं. मग ते उलथण ते गरम करून मग ते त्याच्यात पूर्ण असं हे करायचं, फिरवायचं त्या दुधामध्ये. आणि मग ते दूध फुटल्यानंतर ते अशा गुठली तयार होतात. त्यानंतर ते त्याच्यात गूळ वेलची पूड घातल्यानंतर ते गुठली एवढ्या टेस्टी लागतात ना खायला. गाईज, तुम्हाला डिटेल मध्ये सगळं समजलं असेलच. माझ्या मम्मीने तुम्हाला सविस्तर सांगितलंय, मग बस मला काय सांगायची गरज नाही. वाव, मस्त उकळी येत चालली, का टेस्टी स्मेल येतो ना. वाव, असं वाटतं कधी होतं आणि कधी फटाफट खाते. चला, ऑलमोस्ट आपली आंबोली रेडी आहे. आता मस्तपैकी आता टाकले काजू बदाम. आता मस्त टेस्ट करायला लागेलच. आता कसं लागतं सांगा? आपण लोकांना छान. ओके ओके. ही बघा गाईज, आपली आंबोली रेडी आहे. किती टेस्टी दिसायला, टेस्टी मग खायला किती टेस्टी. चला तर मी आता ही टेस्टी आंबोली खायला घेते मस्त. तर गाईज, तुमच्यामध्ये ह्याला काय सांगतात कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. चला बाय.